राज्यसभेसाठी पुन्हा संधी न मिळाल्यानं प्रियंका चतुर्वेदी या संतापलेल्या आहेत। उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीमध्ये त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय। संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव का घेतलं असा सवाल चतुर्वेदींनी केल्याचं सूत्रांनी सांगितलंय। ते बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे असं उत्तर उद्धव ठाकरेंनी दिल्याचंही कळतंय। उद्धव ठाकरेंनी बैठकीत संजय राऊतांची बाजू घेतल्याचं देखील सूत्र सांगतायत। प्रियंका चतुर्वेदींना संधी देऊन काय उपयोग झाला असा खासदारांना सवाल विचारल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय। उद्धव ठाकरेंनी खासदारांची बैठक बोलावली होती आणि त्यामध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी आपला संताप व्यक्त केला। महाविकास आघाडीकडून शरद पवारांना उमेदवारी दिल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी संतापल्या। त्यांची राज्यसभेची टर्म ही संपलेली आहे किंवा संपतीये आणि त्या पार्श्वभूमीवरती पुन्हा संधी न दिल्यामुळे प्रियंका चतुर्वेदी या संतापलेल्या आहेत। शरद पवारांचं नाव संजय राऊतांनी का घेतलं असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर देताना त्यांनी नाव घेतलं म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे असं सांगत संजय राऊतांची बाजू घेतल्याचं देखील सूत्रांच्या वतीनं कळतंय। प्रियंका चतुर्वेदींना खासदारकीची संधी देऊन काय उपयोग झाला असा देखील खासदारांनी सवाल या बैठकीमध्ये विचारल्याचं कळतंय। राज्यसभेची एक जागा महाविकास आघाडीकडे होती आणि तिथे कोणाची वर्णी लागणार याचा बराच उहापोह झालेला होता आणि शरद पवारांच्या नावावरती तीनही पक्षांनी शिक्कामोर्तब केलेलं होतं। शिवसेना, ठाकरे पक्ष, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि काहीशी ताणाताणी करत काँग्रेसनं देखील त्यावरती सहमती दर्शवलेली होती। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। सोमेश, राज्यसभेच्या खासदारकीवरून प्रियंका चतुर्वेदी संतापल्याचं कळतंय, नेमकं काय झालं बैठकीमध्ये बोलावलेल्या? प्रियंका चतुर्वेदी या नाराज होत्या आणि त्यांनी त्यांची नाराजी ही यापूर्वी अनेकदा व्यक्त केलेली आहे। त्यामध्ये त्यांनी विशेषतः संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांचं नाव जाहीर केलं। शरद पवारांना राज्यसभा मिळायला हवी असं म्हटलं आणि त्या अनुषंगाने ही नाराजी असल्याचं कळतंय आणि त्यांनी नाराजी यापूर्वी दिल्लीतही व्यक्त केलेली होती आणि मुंबईत झालेल्या बैठकीतही व्यक्त करण्यात आली असं समजतंय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर सूत्रांच्या माहितीनुसार बैठकीमध्ये नेमकं काय काय झालं, ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। उद्धव ठाकरेंनी घेतलेल्या खासदारांच्या बैठकीमध्ये खडाखडी झाल्याचं सूत्र सांगतायत। राज्यसभेवरून चतुर्वेदींनी संताप व्यक्त केला। आय वॉन्ट टू प्रोटेस्ट असं चतुर्वेदी या बैठकीत गरजल्याचं कळतंय। संजय राऊतांनी शरद पवारांचं नाव का घेतलं असा सवाल चतुर्वेदींनी उपस्थित केलाय। ते बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे, शेवटी निर्णय मीच घेईन असं म्हणत ठाकरेंनी संजय राऊतांची बाजू घेतली। चतुर्वेदींना संधी देऊन काय उपयोग झाला, मराठवाड्यातील एका खासदारानं बैठकीनंतर ठाकरेंना हा सवाल विचारल्याचं देखील समोर आलंय। आदित्य ठाकरेंनी खासदारांशी कोणताही संवाद साधला नाही, ते नाराज असल्याची खासदारांची भावना आहे असं सूत्र सांगतात। तर बैठकीमध्ये खडाखडी झाल्याचं वृत्त खासदार संजय राऊत यांनी फेटाळलंय। मी त्या बैठकीत नव्हतो, पण तिथे असं काही घडलेलं नाही असं संजय राऊत यांनी सांगितलंय। मला माहित नाही बघा, मी त्या बैठकीला नव्हतो आणि असं काही अजिबात घडलेलं नाही। असं जे काय घडलं असं कोणी तुम्हाला म्हणत असेल ते चुकीचं आहे। मी या पक्षाच्या स्थापनेपासूनचा सदस्य एवढंच सांगतो। त्याच्यामुळे अशा सगळ्या ज्या गोष्टी आणि बातम्यांवरती विचार करून जर कोणी काम करायला लागलो आम्ही तर पक्ष उभा राहिला नसता, पक्ष वाढला नसता। पण अशा प्रकारचं काहीही घडलं नाही, पण अशा प्रकारच्या अफवा पसरवल्या जातात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।